आज मी एक प्रश्न विचारणार आहे आणि हा प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करेल. तुम्ही बिझनेस शोधताय की बिझनेस तुमच्यासाठी योग्य आहे का हे शोधताय. कारण आज बहुतेक महिला बिझनेस आयडिया शोधण्यात इतक्या गुंततात की स्वतःकडे बघूनच विसरतात. आज युट्यूबवर काय चाललंय, हा बिझनेस करा, तो बिझनेस करा, हा व्हायरल आहे, हा प्रॉफिट देतो, पण कोणीच सांगत नाही तो बिझनेस तुमच्यासाठी योग्य आहे का. आजचा व्हिडिओ फक्त मोटिवेशन साठी नाही, आजचा व्हिडिओ डिसिजन क्लॅरिटीसाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही पुढचा बिझनेस भावनेवर नाही तर समजुतीवर निवडाल. चला तर आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरू करू. सुरुवातीला आपण पाहू बिझनेस फेल का होतो. एक कटू सत्य सांगते, बरेच बिझनेस हे आयडियामुळे फेल होत नाहीत तर ते फेल होतात कारण चुकीच्या माणसांनी चुकीच्या वेळेला चुकीचा बिझनेस निवडलेला असतो. एक महिलेला कुकिंग चांगलं येतं म्हणून तिने ठरवलं आपण केटरिंग व्यवसाय सुरू करायचा, पण तिला फक्त 1 तास वेळ मिळत होता. मग रियालिटी काय होणार? फेल. या ठिकाणी बिझनेस वाईट नाही, टायमिंगमुळे तुम्हाला तो फिट होत नव्हता. आज मी तुम्हाला कोणतीही बिझनेस आयडिया देणार नाही. आज मी तुम्हाला बिझनेस निवडायची एक फ्रेमवर्क तयार करून देणार आहे. प्रत्येकाचा व्यवसायामधील फिटनेस हा वेगवेगळा असतो. जर मी तुम्हाला एखादी आयडिया दिली तर ती तुम्हाला फिट होईलच असे नाही, पण जर मी तुम्हाला एक फ्रेमवर्क तयार करून दिला आणि त्या फ्रेमवर्क मध्ये तुम्ही स्वतःला फिट करून पाहिले तर यश निश्चित आहे. फ्रेमवर्कची पहिली स्टेप, टायमिंग रियालिटी. तुम्ही स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. आपण सुरू करत असताना बिझनेसचा मला किती वेळ देता येईल? 60 मिनिट्स, 90 मिनिट्स, 3 तास की फुल टाइम? जर वेळ कमी असेल तर खूप मोठा हेवी बिझनेस चूज करू नका. फ्रेमवर्कची दुसरी स्टेप आहे एनर्जी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. सुरुवातीला विचार करा तुमचा दिवस कसा जातो. घर, मुलं, सासू सासरे, घरातील तुमच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या हे सर्व पार पडता जर रात्री तुमच्याकडे एनर्जी उरते की फक्त झोप? या प्रश्नाच्या उत्तरावरून तुम्ही हा एनर्जी बिझनेस चालू करायचा की लो एनर्जी बिझनेस चालू करायचा ठरवू शकता. हाय एनर्जी बिझनेस लो एनर्जी लाईफ मध्ये फेल होतो. एक महिलेनी ऑनलाईन बिझनेस सुरू केला कारण घरातून करता येतो, पण घरात शांतता नव्हती. 2 मुलं, सतत रडणे, त्यांचं सर्व काही करण्यातच ती व्यस्त असायची. ऑर्डर यायची, फोन सतत वाजत होते, पण योग्य सर्व्हिस नाही देऊ शकले. परिणामी ऑनलाईन बिझनेस फेल झाला. या केसमध्ये प्रॉब्लेम ऑनलाईन नव्हता, एन्व्हायरमेंट मिसमॅच होतो. आता आपण पाहू फ्रेमवर्कची तिसरी स्टेप, रिस्क कॅपॅसिटी. सुरुवातीला स्वतःला विचारा, जर मी बिझनेस चालू केला तर तो मी 3 महिने इन्कम नसेल तरी चालू शकेल का? त्याचा घरावर प्रेशर येईल का? जर यामध्ये कमीत 3 महिने होल्ड करण्याची कॅपॅसिटी नसेल तर हाय रिस्क बिझनेस या नादी लागू नका. सुरुवातीला जो बिझनेस अगदी 3 महिन्यापर्यंत आपण सस्टेन करू शकेल असाच निवडा. फ्रेमवर्क पार्ट नंबर 4, रॉंग बिझनेस चॉईस. कोणताही बिझनेस चालू करताना आपल्याला त्या बिझनेसमध्ये आवड असणं खूप महत्त्वाचं आहे. जर का आपण एखादी बिझनेसमुळे रोज इरिटेट होत असेल, बिझनेसमधील आपण काम टाळत असतो, घरच्यांवर आपल्याला राग येत असेल, चालू बिझनेस सोडून आपण अजून वेगवेगळ्या आयडिया शोधत असेल तर तो बिझनेस तुमच्यासाठी योग्य नाही. एका महिलेनी 3 बिझनेस एका वर्षात बदललेले. तिन्हीमध्येही ती फेलच होत होती. प्रॉब्लेम आयडिया नव्हता, प्रॉब्लेम क्लॅरिटी नव्हती. बिझनेस चेंज करणं चूक नाही, परंतु स्पष्ट विचार न करता चेंज करणे ही मात्र चूक आहे. फ्रेमवर्कचा 5वा पार्ट, राईट बिझनेस कसा ओळखायचा. राईट बिझनेस कसा वाटतो माहित आहे का? ज्या बिझनेसमध्ये आपल्याला शांत वाटतं, जो बिझनेस हळूहळू ग्रो होतो, रोज काम करण्याची इच्छा होते, बिझनेस वाढवण्याची रोज नवीन आयडिया सुचवायला लागतात आणि आपल्याला काम करताना प्रेशर वाटत नाही, हा तुमच्यासाठी राईट बिझनेस आहे. तो व्हायरल नसतो पण स्टेबल असतो. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही बिझनेस शोधत नाही, तुम्ही तुमच्यासाठी योग्य डिसिजन शोधत आहेत. आणि हाच फरक
सक्सेसफुल अँड फ्रस्ट्रेटेड महिलांमध्ये असतो. जर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार, तुमच्या एनर्जीनुसार, तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार योग्य बिझनेस निवडायला योग्य पर्सनल रोड मॅप हवा असेल तर कमेंटमध्ये फिट लिहा. तुमच्या कमेंटवरच पुढचा व्हिडिओ ठरेल.